त्यांच्याशी चर्चा करून त्याबाबतचा काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. मात्र अजित पवार आज आपला वाढदिवस साजरा करतात, मुख्यमंत्री आपला वाढदिवस साजरा करतात, याबाबत काही बोलताना दिसत नाही. मला असं वाटतं की या दोघांनाही आज वाढदिवसाच्या दिवशी एक निर्धार केला पाहिजे की यापुढे महाराष्ट्रासाठी आपण खरंच सेवा म्हणून काम करायचंय. कारण आत्ताच्या घटकेला अफाट लूट चालली आहे महाराष्ट्रात, अफाट. मग त्याच्यात ते आता हनी ट्रॅपचं प्रकरण बघा, त्याच्यात म्हणजे अधिकारी मंत्री त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी काय काय उद्योग करतात, त्याच्यात IPS अधिकारी आहेत, 8-8, 10-10 मंत्री आहेत. हे सगळं ऐकल्यावर डोकं चक्रावून जातं. असं वाटतं हे काय चाललंय, कुठे आपण आपल्या देशाला घेऊन जातोय. आणि जितके जितके देश बघून जेव्हा आपण परत येतो असं वाटतं ते कुठे जात आहेत आणि आपण अधोगतीकडे जातोय की काय, असाच प्रश्न आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला पडलाय. आणि म्हणूनच एक पत्र मुख्यमंत्र्यांच्या नावाने येत्या 8 दिवसात टपालात टाका अशी विनंती मी सगळ्यांना करते. रोहित पवारांनी आता एक ट्विट केलंय, सातत्यानं कोकाटे यांनी एक दावा केला की ती ऍड होती आणि मी ती स्किप करत होते. आता रोहित पवारांकडनं 42 सेकंदाचा व्हिडिओ त्यांनी ट्विटर वरती टाकलेला आहे. त्यांनी म्हटलं की 42 सेकंद कुठच्या जाहिरातीला स्किप करायला लागतात. बरोबर आहे. रोहित पवार पहिल्याच दिवशी म्हणाले होते की त्यांचा अख्खा व्हिडिओ माझ्याकडे आहे. आणि काल जे कोकाटेंनी विधान केलं होतं की 12 ते 13 सेकंदाचा तो फक्त ऍड होती, तर त्याच्यात खरं तर ते बोट लावून खेळताना सुद्धा दिसतायत. जर तुम्ही तो व्हिडिओ परत एकदा नीट दाखवा माध्यमांनी, त्याच्यात ते परत बोट लावून खेळताना सुद्धा दिसतायत. आणि आज आता ही जी माहिती मिळतीये की खरंच तो 42 सेकंदाचा असेल, तर एकही सेकंद न वाया घालवता कोकाटेंचा राजीनामा आजच्या आज घेतला गेला पाहिजे, याच्यात काहीच नाही. आणि जर तो घेतला गेला नाही तर 8 दिवसाच्या आत प्रत्येक महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी एक पोस्ट कार्ड हे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पाठवायचं आहे. आता योगेश कदम यांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि त्यांच्यावर जे आरोप करण्यात आले होते ते त्यांनी फेटाळले. यामध्ये ते असंही म्हणाले की अंजली दमाने यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल, माझ्याकडे पुरावे आहेत, ते सगळे मी तुम्हाला भेटून देण्यासाठी तयार आहे, किंवा मी ते पुरावे तुमच्याकडे पाठवेल असं म्हणाले. म्हणून मी म्हणते की योगेश कदमांना मी जेव्हा स्वतः भेटायला गेले होते, माझं पहिलं मत असं होतं की हे व्यक्ती तितके वाईट नाही आहेत. म्हणूनच मी बीडचं जे एक डान्स बारचं प्रकरण होतं ते मी त्यांच्याकडे घेऊन गेले होते. पण 2 दिवस झाले त्यांनी त्याच्यावर कारवाई केली नाही. आणि त्याच्यानंतर मी तेच प्रकरण मुख्यमंत्र्यांना पाठवलं. त्याच रात्री तिथे रेड झाली, तिथल्या त्या बायकांना सोडवण्यात आलं, अनेक स्त्रियांना त्या डान्स बारमधनं सोडवण्यात आलं. आणि तेव्हा मला प्रश्न पडला होता की योगेश कदमांनी ही कारवाई का केली नाही. तर आत्ताच्या घटकेला हे सावली डान्स बार होता, तो ऑर्केस्ट्रा जर